नितीन नवीन आता भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष बनल्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं म्हणत नितीन नवीन यांचं अभिनंदन नरेंद्र मोदींनी केले। मी कार्यकर्ता नितीन नवीन आमचे बॉस असं देखील यावेळेस मोदी म्हणाले। भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना भाजपाचं संघटन वाढवलंय। पूर्वाध्यक्षांच्या काळातही भाजपची कामगिरी चांगली आहे। भाजपाचं नेतृत्व शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचले असं विधान देखील नरेंद्र मोदींनी केलंय। इन सबसे भी बड़ी चीज मेरे जीवन में है, मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं। ये सबसे बड़ा गर्व है। और जब बात पार्टी के विषयों को आती है, तब माननीय नितिन नवीन जी, मैं एक कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं। माननीय नितिन नवीन जी हम सभी के अध्यक्ष हैं। मीरा भाईंदरमध्ये महापौर पदावरून आता रस्सीखेच पाहायला मिळते। मराठी महापौर पदावरून मीरा भाईंदरमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सर्वत्र बहुसंख्येने भाजप सत्तेमध्ये आहे। मुंबईमध्ये महापौर कोण होईल याची चर्चा असतानाच बाजूला मीरा भाईंदर शहर आहे। या मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपने जवळपास 78-79 जागेवरती बहुमत मिळवलेलं आहे। परंतु याच मीरा भाईंदर शहरामध्ये एक उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंग येऊन म्हणाले होते की या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसवू, आणि त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला होता। मुंबईच्या महापौर पदावरून देखील वादंग माजलेला आहे। मुंबईचा महापौर मराठी होईलच, परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल। आणि जर कोणी उद्दामपणा माजोरटेपणा जर केला तर गाठ मात्र मराठी माणसाची आहे। विषय ज्यावेळेला महापौर पदाचा येतो, जसं एकीकरण समितीने जे सांगितलं, आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे। कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे। आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले, तर त्यांना न्याय द्या। तर आमची परत एकदा मागणी आहे की मीरा भाईंदरमधला महापौर हा मराठीच असला पाहिजे। बघा असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल। त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये। माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।